अध्याय 16वा दैवसुर संपत्ती विभाग योग. आपण अध्याय 16वा दैवासुर संपत्ती विभाग योग पाहणार आहोत. या अध्यायाच्या नावाचा उलगडा पूर्ण अध्याय आपल्या अभ्यासल्यावरच आपल्याला होईल. याही अध्यायात ज्ञानेश्वर प्रथम गुरुलाच वंदन करतात, कारण संसाराचा अवघड हा घाट गुरुविन कोण दाखविलं वाट. गुरु अविद्येने ज्ञान व अज्ञान नाहीसे करून ज्ञानवंतासाठी स्वबोध करतो. ते प्रसन्न झाल्यावर भेदाभेद नाहीसा होतो आणि योगी पंथावर चालताना आत्मानुभवाच्या वाटेवर चालू लागतात. अद्वैत भाव निर्माण होतो, महानंद होतो. श्री गुरुचे स्तवन हे गीतार्थाला जणू बाधक म्हणजे पुढे जाऊ देत नसणारे. त्यामुळे ते न करता गुरुला मी नमस्कार नमस्कार असे म्हणतो. सूर्याला काळवातीने ओवाळण्यासारखे हे गुरुस्तवन आहे. भृगु ऋषींनी श्रीविष्णूच्या छातीवर लाथ मारली, पण त्यांनी तो प्रिय उपचार मानला व ते चरणचिन्ह गुरुचा अनुग्रह म्हणून हृदयी धरले. म्हणून माझेही अपराध आपण पोटात घालावेत. मी आपल्या स्तुती करण्यात आनंद मानत आहे, त्याची मला चटक लागली आहे. मी सत्यवादी आहे. आपल्या कृपाप्रसादाने मी अगाध अशी ही गीतपद्ये त्यांचे विस्तृत वर्णन करीन. हे देव म्हणाले की अर्जुना, मी जो पुरुषोत्तम त्याला ज्ञानसाधनेद्वारा जो येऊन मिळतो तोच सर्वज्ञ. ज्ञानाचे शत्रू काय आहे ते कळायला हवे. आता जे श्रीकृष्ण बोलतील त्याने उत्तम ज्ञान चांगल्या रीतीने जन्मेल. जी ही दैवी संपत्ती सुख निर्माण करणारी आहे. श्रीकृष्ण म्हणाले, निर्भयत्व, शुद्ध सात्विक भाव, ज्ञान आणि योग या ठिकाणी तत्परता, दान, दम आणि यज्ञ, स्वाध्याय, तप आणि सौजन्य, अहिंसा, सत्य, क्रोधाचा अभाव, त्याग, शांती, दोष टाळून गुण घेण्याची वृत्ती म्हणजे त्यजन्ति शूर्पवत् दोषान् गुणान् गृह्णन्ति साधवः. आपल्या भूतदया, अनासक्ती, मृदुता, लज्जा, इंद्रिये जी कर्मे करतात त्याविषयी उत्सुकता नसणे, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, मानाची अपेक्षा नसणे इत्यादी गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मानवात असतात. हे पार्था, दांभिकता, बळाचा गर्व, अभिमान, क्रोध, निष्ठुरपण, अज्ञान हे दुर्गुण आसुरी संपत्तीत जन्मलेल्यांमध्ये असतात. दैवसंपत्तीने मोक्ष मिळतो तर आसुरी जन्ममरणाचे बंधन मिळते असे जाणकाराचे मत आहे. पण तू दुःखी होऊ नकोस, कारण हे पांडवा, तू दैवी संपत्तीत जन्माला आला आहेस. या लोकात दैवी व आसुरी अशा 2 प्रकारचे प्राणी निर्माण होतात. मी तुला दैवी संपत्ती सांगितली. आता आसुरी ऐक. आसुरी संपत्तीची माणसे धर्माकडे कल नसलेली, अधर्माने वागणारी असतात. सदाचार व सत्य त्यांच्यात मुळीच नसते. हे जग असत्य, व्यवस्थारहित, ईश्वरविरहित आहे. ते कामहेतुक आणि परस्पर संयोगाने निर्माण होणारे आहे असे ते बोलतात. अशा दृष्टीने युक्त असे ज्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे, अशा अल्पबुद्धी, उग्र कर्मे आणि सर्वांचे शत्रू असे ते जगाच्या नाशासाठी प्रवृत्त होतात. ज्यांची कधी तृप्तीच होत नाही अशा कामाचा आश्रय करून दंभ, मान आणि गर्व यांनी युक्त होऊन मोहामुळे दुराग्रह धरून हे अशुद्ध कर्म करण्यास प्रवृत्त होतात. मरेपर्यंत हे विषय सुखाचीच अमर्याद चिंता करतात. कामोपभोग हेच त्यांचे जीवनाचे अंतिम लक्ष्य असते. ते शेकडो पाशांनी बांधलेले
कामक्रोधपरायण असे ते आपल्या कामोपभोगाच्या तृप्तीसाठी अन्यायाने द्रव्यसंचय करण्याची इच्छा करतात. आज मी हे मिळविले, उद्या मी माझी मनोकामना पूर्ण करीन, हे माझे धन आहे, आणखीही धन मला मिळेलच, हा शत्रू मी मारला, आता मी दुसऱ्यालाही मारीन, मीच ईश्वर आहे, मी सुख भोगणारा आहे, मी सिद्ध, मी बलवान, मी सुखी, मी धनवान, मी कुलीन, माझ्यासारखा दुसरा कोणी आहे काय? नाहीच. मी यज्ञ करीन, दाने देईन, आनंद लुटीन. अशा प्रकारे अज्ञानाने विशेष मोहित झालेले, अनेक कल्पनांनी विचलित झालेले व मोहाच्या जाळ्यात गुरफटलेले विषय उपभोगात मग्न असलेले हे अपवित्र नरकात पतन पावतात. आपणच आपला मान करणारे, स्वतःला दिवे ओवाळून घेणारे, नम्रताशून्य, धन, मान, गर्व यांनी संपन्न असे हे दांभिकपणे केवळ नाममात्र यज्ञ अविधीपूर्वक करतात. ते आपलेच आपल्याला महंत म्हणवून घेतात, गर्वाने फुगतात. अहंकार, बल, दर्प, काम आणि क्रोध यांचा आश्रय करणारे मत्सरयुक्त असे आपल्या आणि इतरांच्या देहामध्ये असलेल्या परमेश्वराचा द्वेष करतात. असा द्वेष करणाऱ्या दुष्ट नराधमांना मी सतत जन्ममरणरूप संसारामध्ये आणि अशुद्ध आसुरी संसारामध्ये टाकून देतो. अनेकानेक जन्मात आसुरी योनीत जन्माला येणाऱ्या त्या मूर्खांना परमेश्वर प्राप्ती होत नाही. असे हे सर्व भोगल्यावर ते अधमगती प्राप्त करतात. काम, क्रोध व लोभ हे आत्म्याला नाश करणारे तीन व नरकात नेणारे ही तीन द्वारे होत. म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तीन द्वारांचा त्याग करतो तो आपल्या आत्म्याचे कल्याण करतो आणि नंतर तो श्रेष्ठ गतीस प्राप्त होतो. जो शास्त्रविधीचा त्याग करून कामाची कासना धरून जगात वावरतो त्याला सिद्धी लाभत नाही अथवा सुख व मोक्षही मिळत नाही. म्हणून कार्य कोणते व अकार्य कोणते याची व्यवस्था करण्यासाठी तुला शास्त्र हेच प्रमाण आहे. शास्त्रांनी सांगितलेले कर्म जाणून ते करणे हे तुला इहलोकी योग्य आहे. ज्याला स्वतःचे हित करावयाचे त्याने वेदाज्ञेचा भंग करू नये. जे निंद्य त्याचा त्याग करावा, अर्थात शास्त्राने जे ठरविलेले असते तेच निंद्य त्याचा त्याग करावा. जे खरे त्याचेच आचरण करावे, कारण तू सुबुद्ध आहेस. विश्वाला मान्य असलेले गीताशास्त्र तुला लाभलेले आहे. गीता प्रदीपदेता विश्वको ज्ञानचेतना, म्हणून तू लोकसंग्रहासाठी योग्य आहेस. यानंतर अर्जुनाला श्रीकृष्ण आसुरी संपत्ती सांगून तिथून बाहेर कसे पडावे हे सांगेल. तुम्ही संत जर आपली कृपादृष्टी माझ्याकडे वळवून माझ्यावर तिचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल असा मी होईल. या सेवेपोटी संत हो, मला आपला अवधानरूपी प्रसाद द्यावा, म्हणजे मी बोलण्यास समर्थ होईन असे ज्ञानदेव विनवितात. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः.